महिला भगिनीच्या खात्यामध्ये पटापट पैसे गेले. 6वा हप्ता निवडणूक संपले, लोक म्हटले आता तुमचे पैसे येणार नाही. 6वा हप्ता पाठवला आपल्या खात्यामध्ये. आणि आता अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्चमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आपल्या भगिनींच्या खात्यात. तर आपण पाहिलेलं असेल, लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी अशी बातमी देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना आता 21 रुपये कधी मिळणार याविषयीची महत्त्वाची अशी अपडेट देण्यात आलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेला असेल, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना दर महिन्याला 21 रुपये दिला जाणार असल्याची घोषणा केली होती. तर बघा, आता तुमची योजना बंद नाही. योजना जी आहे मित्रांनो, जेव्हापासून चालू झालेली आहे तेव्हापासून तुमचे 1500 रुपयांनी हप्ते जे आहेत तुम्हाला लाभ जो आहे भेटत आहे. आतापर्यंत टोटल या ठिकाणी 6 हप्ते म्हणजेच 9000 रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहिले 5 हप्ते दिले गेलेले होते निवडणुकापूर्वी, जे की 7500 रुपये. ज्यांचे शिल्लक राहिलेले होते, ज्यांना पैसे भेटलेले नव्हते, त्यांचेही हप्ते 6व्या हप्त्यासोबत म्हणजे डिसेंबरच्या हप्त्यासोबत वाटप करण्यात आलेले आहेत. तुम्हाला आतापर्यंत 6 हप्ते भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता या घोषणेची जेव्हा अंमलबजावणी या ठिकाणी करण्याची वेळ आता आलेली आहे, त्याच्याबद्दलची ही न्यूज जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे 2100 रुपयाची अंमलबजावणी जी आहे कधीपासून होईल, लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ जो आहे तो कधीपासून भेटणार आहे त्याबद्दलची माहिती आलेली आहे. तोपर्यंत मात्र तुम्हाला 1500 रुपयांनी या ठिकाणी पैसे भेटत राहणार आहेत. तुमची योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे, कारण की राज्यामध्ये स्थिर सरकार स्थापन झाल्यामुळे ज्या सरकारने ही योजना चालू केली होती तेच सरकार आल्यामुळे तुमची योजना आता कोणीही बंद करू शकणार नाही. तर काय आहे न्यूज बघा, या ठिकाणी ही जी न्यूज आलेली आहे स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यांनी म्हटलंय बघा, मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयाहून 21 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार आहेत. तर डिटेलमध्ये आपण या ठिकाणी ही न्यूज जी आहे पाहणार आहोत. बघा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवी माहिती जाहीर केली होती, ज्याच्यामध्ये आता महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा शासनाद्वारे करण्यात आलेली होती. निवडणुका होऊन सत्ता स्थापन देखील झाली, तरी देखील रकमेसंदर्भात निर्णयाची अंमलबजावणी न झालेले महिला चिंतातूर होत्या. दरम्यान या प्रकरणावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण असे विधान केलेलं आहे, महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. तर काय म्हटले डिटेलमध्ये आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारनं जी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली माहिती मोठी दिली होती, घोषणा मोठी जाहीर केलेली होती. तर आता महिलांना दर महिन्याला 21 रुपये दिले जातील अशी घोषणा शासनाद्वारे करण्यात आलेली होती. निवडणूक होऊन आता सत्ता स्थापन देखील झालं, तरीही रकमेसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं महिलांमध्ये प्रश्न निर्माण झालेला होता की नेमके या ठिकाणी आम्हाला सध्या 1500 रुपयांनीच पैसे भेटत आहेत, परंतु जी 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली होती ती केव्हापासून भेटतील. दरम्यान या प्रकरणावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. खूप मोठी अशी खुशखबर तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे. नेवासा येथील एका कार्यक्रमामध्ये ते या ठिकाणी बोलत होते. माध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधला. त्यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यांनी काय सांगितलंय बघा, मार्च महिन्यानंतर लाडकी बहिणींचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये होणार आहे. कारण की पहा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत असे म्हणत योजनेबाबत त्यांनी खूप मोठी अशी या ठिकाणी ही अपडेट दिलेली आहे. तर आता तुम्हाला अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. जो 600 रुपयाची वाढ तुमच्या हप्त्यामध्ये होणार आहे, 1500 वरून थेट या ठिकाणी तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत. आणि हे दर महिन्याला पुढे तुम्हाला असेच 5 वर्ष जवळपास या ठिकाणी हे भेटत राहतील. कारण की बघा, प्रत्येक जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये तुमची तरतूद केली जाईल आणि कंटिन्यू तुमचे या योजनेचे पैसे आता भेटत राहणार आहेत. तर पहा, महायुती सरकारनं विधानसभाची जी निवडणुका लागणार होत्या त्यापूर्वी या ठिकाणी या योजनेची घोषणा केलेली होती. निवडणुका होण्यापूर्वीच महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल असं देखील सांगितलं होतं. निवडणुकीच्या दरम्यान सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या जे मानधन आहे म्हणजे जो लाभ आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याबाबतची घोषणा केलेली होती.
महिलांना 1500च्या जागी 2100 रुपये देण्यात येतील आश्वासन जे आहे सरकारकडून देण्यात आलेलं होतं. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपल्याला माहीत असेल महाराष्ट्रामध्ये प्रचंड या ठिकाणी पॉप्युलर आहे. विधानसभाला मिळालेल्या यशाचे श्रेय महायुती सरकार लाडकी बहीण योजनेला देत आहे. तर बघा आता मग नेमकं या ठिकाणी कधीपासून 2100 रुपये भेटतील त्याची संपूर्ण माहिती देखील या ठिकाणी अजून दिलेली आहे. 3 मार्च 2025 रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. म्हणजेच बघा मार्च महिना या ठिकाणी तुमचा जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश असेल असे म्हटले जात आहे. म्हणजेच पहा 1500 रुपयाची जी तरतूद केलेली होती, जी योजना चालू करायची सुरुवातीला त्यावेळेस जो अर्थसंकल्प मांडला होता त्यावेळेस 1500 रुपयांनी पैसे देण्याबद्दलची तरतूद होती. परंतु आता जो अर्थसंकल्प मांडला जाणार आहे जो की 3 मार्च 2025ला या ठिकाणी मांडला जाईल. म्हणजेच बघा तुम्हाला या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी हे 2 महिने अजून वाट पाहिजे. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपयांनी या ठिकाणी पैसे भेटून जातील. जी की योजना चालू आहे तशीच चालू राहील. फक्त तुमचं 2100 रुपयाची वाढ जी आहे मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये केली जाईल. तर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी पैसे भेटण्याची शक्यता आहे. जी या ठिकाणी न्यूज आहे त्याच्यावरून तुम्हाला ही माहिती देत आहे. तर 3 मार्चमध्ये अर्थसंकल्प होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला 2100 रुपयांनी एप्रिलपासून सुरुवात होऊ शकते. लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता भेटू शकतो. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. म्हणजे अजून 3-1 महिने तरी तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत मात्र तुमचं जी योजना चालू आहे त्याच पद्धतीने तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला या ठिकाणी दिले जाणार आहेत. कारण की बघा अर्थसंकल्पामध्ये याची अगोदर तरतूद करावी लागते अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. आणि वर्षभरामध्ये अर्थसंकल्प फक्त एकदाच मांडला जातो. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये कधीही अशी तरतूद करता येत नाही मध्येच कुठेही. कारण की 1500 रुपयाची तरतूद आहे ती या ठिकाणी वाढवून या ठिकाणी 2100 रुपये करावी लागणार आहे. 600 रुपयाची वाढ करून तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपयांनी पैसे भेटतील. तर मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि एप्रिलपासून तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये भेटण्याची शक्यता आहे. तर खूप महत्त्वाची अशी अपडेट या ठिकाणी आलेली होती ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. अजून जशी याबद्दल अपडेट येईल तशी वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती अपडेट या ठिकाणी समजून जाईल. धन्यवाद.